नमस्कार शेतकरी मित्रांनो, गहू पेरणीनंतर ज्यावेळेस गहू उगवतो म्हणजेच आपण 21 दिवसांनी कोणतं तणनाशक आपल्या गहू पिकामध्ये वापरलं पाहिजे. आपल्या गहू पिकामध्ये रुंद पानाची तणं आहेत तर कोणतं तणनाशक आपण या ठिकाणी वापरलं पाहिजे. त्याचबरोबर आपल्या पिकामध्ये फक्त गवतवर्गीय तण आहेत तर या ठिकाणी कोणतं तणनाशक आपण गहू पिकामध्ये वापरलं पाहिजे किंवा रुंद आणि गवतवर्गीय अशी दोन्ही प्रकारची तणं आपल्या गहू पिकामध्ये आहेत तर यावेळी कोणतं तणनाशक आपण वापरलं पाहिजे, त्याचा योग्य डोस काय, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार किसान कॉल सेंटर समाधान मदने आपलं आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, गहू पेरणीनंतर सर्वसाधारणपणे 21 दिवसांनी गहू पिकामध्ये तणनाशक फवारणी करणं गरजेचं असतं. ज्यावेळेस तणं ही 2 ते 4 पानावरती असतात त्यावेळी आपण आपल्या गहू पिकामध्ये तणनाशक वापरणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये फक्त रुंद पानाची तणं असतील तर या ठिकाणी आपण 2,4-D हे तणनाशक वापर करू शकता. याचा डोस हा 50 मिली प्रति 15 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे. म्हणजेच प्रति एकर क्षेत्रामध्ये 500 मिली याचा डोस आपण 150 लिटर पाण्यासाठी घेऊन फवारणी करायची आहे. शेतकरी मित्रांनो, 2,4-Dच्या माध्यमातून गहू पिकातील रुंद पानाची तणं नियंत्रित होतात. या 2,4-Dचा वापर आपण गवतवर्गीय तणांचा नियंत्रण करण्यासाठी वापर करू नये. याच्या माध्यमातून गवतवर्गीय तणं ही नियंत्रित होणार नाहीत. शेतकरी मित्रांनो, 2 नंबरचं तणनाशक आहे अल्ग्रिप. यामध्ये मेटसल्फ्युरॉन मिथाईल 20% WG हा टेक्निकल कंटेंट असतो. शेतकरी मित्रांनो, अल्ग्रिप हे तणनाशक आपण तण उगवणीनंतर वापरण्याचं तणनाशक आहे. हे एक आंतरप्रवाही तणनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, हे सुद्धा तणनाशक आपण गहू पेरणीनंतर 21 दिवसांनी गहू पिकामध्ये वापर करू शकता. याच्या माध्यमातून रुंद पानाच्या तणांवर उत्कृष्ट नियंत्रण मिळतं. याची फवारणी करण्यासाठी 8 ग्रॅम प्रति एकर क्षेत्रामध्ये 150 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. शेतकरी मित्रांनो, आपल्या गहू पिकामध्ये दोन्ही प्रकारची तणं म्हणजेच लांब पानाची तणं आणि रुंद पानाची तणं अशी दोन्ही प्रकारची तणं जर आपल्या गहू पिकामध्ये दिसत असतील तर आपण या ठिकाणी UPL कंपनीचं वेस्टा हे तणनाशक वापर करू शकता. शेतकरी मित्रांनो, हे एक आंतरप्रवाही पद्धतीनं कार्य करणारं तणनाशक आहे. शेतकरी मित्रांनो, याच्या माध्यमातून गवतवर्गीय आणि रुंद पानाची तणं नियंत्रित होतात. या दोन्ही प्रकारची तणं या तणनाशकाच्या माध्यमातून आपण नियंत्रण करू शकतो. शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये वेस्टा हे तणनाशक वापरण्यासाठी आपण प्रमाण हे 160 ग्रॅम घ्यायचं आहे. हे प्रति एकर क्षेत्रासाठी प्रमाण असेल. 150 लिटर पाण्यामध्ये 160 किंवा 160 लिटर पाण्यामध्ये 160 ग्राम म्हणजेच 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून याची फवारणी आपण तणांवरती करायची आहे. शेतकरी मित्रांनो, गहू पिकामध्ये तण नियंत्रण करण्यासाठी हे तणनाशक फवारल्यानंतर 1 आठवड्याच्या आत तणं ही नियंत्रित झालेली दिसतात म्हणजेच नष्ट झालेले दिसतात. शेतकरी मित्रांनो, यातलं जे योग्य वाटेल ते तणनाशक आपण घेऊन फवारणी आपल्या गहू पिकामध्ये करू शकता. शेतकरी मित्रांनो, एक ध्यानात ठेवा की कोणतंही तणनाशक वापरताना जमिनीमध्ये ओल असणं गरजेचं आहे आणि तणं ही कवळी म्हणजेच 2 ते 4-6 पानावरती असणं गरजेचं आहे. जास्त मोठ्या तणांवरती तणनाशकं उत्कृष्टरित्या काम करू शकत नाहीत. शेतकरी मित्रांनो, शेतीविषयक कोणत्याही समस्येसाठी आपण किसान कॉल सेंटर 1800-180-1551 कृषी मंत्रालय भारत सरकार टोल फ्री नंबर यावरती सकाळी 6 ते रात्री 10 दररोज कॉल करून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. धन्यवाद.